नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2025 पद मित्रांनो शिपाई आणि कनिष्ठ संशोधन सहाय्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे जीकेचे 20 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 20 प्रश्न, असे मिळून आपण 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिलेली आहे? महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, स्त्रीमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, महात्मा फुले यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1968 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जगात 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश आहे? जगातील 7 समुद्रामध्ये यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रोहन मोरे हा काय आहे? जगातील 7 समुद्र यशस्वी जलतरण मोहीम पार करणारा पहिला भारतीय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कोणत्या शहरामध्ये 93 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेले आहे? कोणत्या शहरामध्ये 93 अखिल भारतीय साहित्य संमेलन हे झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उस्मानाबाद या ठिकाणी झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पहिले हे छत्रपती शिवाजी महाराज हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपास यासाठी सीबीआय ही संस्था कार्यरत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव हे होते? राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव हे होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यशवंतराव हे मूळ नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिलेले आहे? शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिजाबाई यांनी दिले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण देण्याचा म्हणजे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ कोणता आहे? डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिशय दुःख होणे, याला काय म्हणतात? डोंगर कोसळणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? मित्रांनो, हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लहान मुले यांच्याशी संबंधित ही युनिसेफ ही संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅश साली झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅश साली झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, आकाशाची जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाची जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय नारळीकर. हे काय आहेत, आकाशाचे जडले नाते या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांचे मुलाचे नाव काय होते? शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहू होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हॉकीशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, वातावरणातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण %% आहे. वातावरणातील हवेचे ऑक्सिजनचे प्रमाण %% आहे. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 20.94% आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वीज चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. विजा चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जयपूर शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पांढरे फूल हे डॅश देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पांढरे फूल हे डॅश देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इटली देशाचे पांढरे फूल हे राष्ट्रीय चिन्ह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डेहराडून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढलेली आहे? 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी काढलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तगाई. काय मित्रांनो? तगाई. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालपैकी भावाचक नाम कोणते आहे? खालपैकी भावाचक नाम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गरिबी काय मित्रांनो? भावाचक नाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेलेले आहे? सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वृक्षतोड विरोधी आंदोलन यांच्यासाठी चिपको आंदोलन हे लढले गेलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रयोजक क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2:3 आहे. काय मित्रांनो? 2:3. लांबी उंची म्हणजे 2 आहे आणि लांबी म्हणजे 3 आहे, म्हणजे 2:3 हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक
32 मित्रांनो, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या आदेशाखाली समिती स्थापन केलेली आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या आदेशाखाली समिती स्थापन केलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ज्ञानेश्वर मुळे ही समिती स्थापन केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपला भारत देशाने जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसरॉय कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसरॉय कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्री राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले व्हायसरॉय होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली गेलेली आहे? हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली गेलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1921 साली हडप्पा संस्कृती प्रथम सापडली गेलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नांदेड या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मदर तेरेसा आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जिनिव्हा या शहरामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 एप्रिल 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, ब्रह्मांड आठवणे याचा अर्थ ओळखायचा आहे. ब्रह्मांड आठवणे या वाक्याचा अर्थ आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीती वाटणे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.